एक म्हणजे शेतकऱ्याच्या गोठ्यातली गाय आणि दुसरी म्हणजे तुमची आमची माय. ज्या गोठ्यात गाय बांधली टाकली तर वैरण खाणं गायीचं काम आणि एकदा बापाने कुठलाही घराणं असू त्या पुरीला दिलं त्या घराण्याचा सुखी संसार करणं पुरीचं काम. जेजाबाईनं सांगितलं मातीच्या गाडीत त्याला पाणी दिलं होतं तो पाणी नव्हतं पित आई. तो चांदीच्या गरासात पाणी प्यायचा भाऊ आणि ते मातीच्या गरासात पाणीच पिना. तो म्हणला ताई ही तुझी परिस्थिती तू म्हणजे खंत नको करू. नाही पाणी प्याला तासभर भाव थांबला चहा करायला साखर नव्हती. त्याला आश्चर्य वाटलं एवढी गरिबी असावं. त्याला वाटलं दिवाळीला आलोय पहिल्यांदा आलोय माही ताई मला दिवाळीचा एखादा पाच तळून देईल. त्यांनी सहज चुली पाहिलं त्या चुली हिरवेगार गावात मग तर रडायच लागला. ती म्हणजे दादा का रडत रे. तो म्हणला ताई तुझ्या चुली हिरवगार गावात उगवली चुली पिटली कधी. ती म्हणली पुढचं नको ऐकू तो मला सांगितल्याशिवाय जाणार नाही. ती म्हणली दादा मी तुला सांगेन पण जे तुला सांगायचं ते मी आपल्या बाबाला सांगायचं. केवढं शिकवलं जिजाबाईने या जगाला. भाऊ मला ताई मी बाबाला नाही सांगायचं पण तुझं परिस्थिती सांग ना काय खाते ग. ती रडायला लागली म्हणजे दादा 3 महिने झालं चूल पेटवाय घरात काहीच नाही. पण आमच्या गावात एक श्रीमंत माणूस आहे लय शातपडीत पडलंय त्याचं त्याच्यात उंबराची झाडे 3 महिने झालं ती उंबर पाडायला लागले. तुझा मेवना पाठ उठला काकड्याला मंदिरात गेला का मी टोपलं घेते आणि त्या हरिकाम्या वावरात जाते तिथं पडलेली उंबर विचून आणि ते आणि उंबर खाऊन तुझा मेवना मी जगतोय ही माझी परिस्थिती. रडायला लागला खिशात हात घातला त्याच्याकडे काय कमी होतं बाबा. त्या काळात सुट्टे पैसे असे मोठे मावतीने एवढे पैसे घेतले ताई तर तुझ्या प्रपंचाला राहू दे. तिची जावाई म्हणते दादा नको तुझ्या पोरा बाळाला काम येईल दुसऱ्याचं घेतलेलं माझ्या मालकाला आवडत नाही. हे माझ्या ताईनो स्वतःचा भाव देत होता. जिजाबाई म्हणत होती दादा दुसऱ्याचं घेतलेलं माझ्या मालकाला आवडत नाही. आणि आताची बहीण म्हणते माझा भाऊ म्हणतो माझा मालक म्हणतो दादा तुला सोडायचं नाही. एवढंच घरी शिकून जायच्या माझ्या लेकरांचं म्हणत होतं तुमचा मालक असा त्याला सांगा कोणाचं किती घेतलं तर पुरत नाही शेवटाला जात नाही बाबा. काही घेऊन आलो अरे या काहीच्या कुठे आपण जन्माला आलो 4 आणे दिले तर 5 चॉकलेट यायच्या 5 वाटणी जाताना शाळेत 2-2 वाटून घेतात एक पुरली बाबा. तो बाबा मला ताई काय करायचं ग तिने दातात धरली फोडून अर्धी अर्धी खाली केवढं प्रेम आणि का वाईट करायचं आता. अरे माऊलींबरोबर मुक्ताई होती म्हणून माऊलीने ताटीचा दरवाजा उघडला आणि मुक्तीचं बहिणीवर प्रेम केलं म्हणून माऊली चिरंजीव आहे त्याला ठेवा. म्हणून बहीण भावाचं प्रेम जपा हे सुद्धा जिजाबाईने शिकवले. दुसऱ्याच्या धनाची आसक्ती ठेवू नका. तुकोबरात म्हणले परद्रव्य परनारी झाली विषाची आहे परी. दुसऱ्याचं धन माणसाला विष वाटलं पाहिजे दुसऱ्याचं ते आपलं नाही. ज्यांनी दुसऱ्याचं आपलं म्हणलं त्याचं तर असं वाडव्यात जोडून मिळालं. अजून काय सांगू म्हणून कधीच दुसऱ्याच्या धनावर डोळा ठेवायचा नाही. जो कोणी दुसऱ्याचं खाणार तुम्हाला वाक्य सांगतो जो कोणी गावाचं खाणार जो कोणी आपल्या भावाचं खाणार आणि जो कोणी देवाचं खाणार त्याचं नक्की वाटोळं होणार. पुढचं ऐकून ठेवा. जो आपल्या भावाचा हिस्सा भावाला देणार बहिणी बाळाला चांगलं सांभाळणार गावासाठी गाव पण जपणार मंदिरासाठी दान धर्म करणार त्याचं घर गोकुळासारखं वाढणार. काही लागत नाही जगात दुसऱ्याच्या धनावर डोळा ठेवूच नका. तुकाराम महाराज म्हणजे माती तुमचे एरवित धरते मृतिके समान घरी घेऊन जा.